नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत NTA UGC कडून नेट जून 2025 साठीची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नेमका परीक्षेचा वेळापत्रक काय आहे, फॉर्म कधी भरायचे आहेत, परीक्षा दिनांक काय आहे, त्याचबरोबर UGC नेट परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप, त्याचबरोबर परीक्षेची पात्रता काय आहे, त्याचबरोबर परीक्षेचा रिझल्ट कसा दिला जातो, पॅटर्न काय आहे, बुक्स कोणती यूज करायची आहेत, फी स्ट्रक्चर आणि ऑल ओव्हर टाइम टेबल कसा आहे एक्झामचा, या संदर्भानं आपण पूर्ण चर्चा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या मनातले सर्व डाऊट्स क्लिअर होतील। सर्वप्रथम आपण NTAच्या वेबसाईटवरलं जे न्यूज बुलेटिन आहे त्याचा अभ्यास करूया आणि नंतर आपण चर्चा करूया। NTAच्या वेबसाईटवर UGC नेट एक्झामबद्दल माहिती देणारं पूर्ण न्यूज बुलेटिन आहे, प्रॉस्पेक्ट आहे, तो तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता वेबसाईटवरून, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आम्ही अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही वाचू शकता। बघा, UGC नेट जून 2025चं हे बुलेटिन आहे आणि याच्यामध्ये इत्थंभूत माहिती दिलेली आहे, त्यांचे काय मिशन्स काय आहे, व्हिजन्स काय आहे। ठीक आहे, आपण जे अति महत्त्वाचं आहे त्याचबद्दल बघूया। एकदा आपण वेळापत्रक बघून घेऊया जेणेकरून आपल्याला कळून जाईल की फॉर्म कधी भरायचा आहे। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे 16 एप्रिल ते 7 मे या वेळेदरम्यान आपण UGC नेटसाठी अप्लाय करू शकतो। ठीक आहे, त्यानंतर जर फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल ती पण करेक्शन दिलेली आहे, परंतु त्यांनी म्हणले की लास्ट डेट फॉर सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ एक्झामिनेशन फीस, तुम्ही 8 मेपर्यंत फीस भरू शकता, मात्र रजिस्ट्रेशन तुम्ही 7 मेपर्यंतच करायचं आहे। त्यानंतर फी स्ट्रक्चर दिले बघा, जनरल अनरिझर्व कॅटेगरीसाठी फीस आहे 1150, जनरल EWS OBC NCL साठी फीस आहे 600 रुपये, शेड्यूल कास्ट म्हणजे SC ST पर्सन विथ डिसॅबिलिटी ज्याला PWD असं म्हणलं आहे, आणि थर्ड जेंडरसाठी फीस असणार आहे 325 रुपये। फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या तर तुम्ही करेक्शन करू शकता। 9 मे 2025 ते 10 मे 2025 या वेळेमध्ये तुम्ही करेक्शन करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली एक्झाम जी असणार आहे ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे। ते म्हणतायत की टेंटेटिव्ह टाईम टेबल दिला त्यांनी एक्झामचा 21 जून 2025 ते 30 जून 2025 या वेळेमध्ये, म्हणजे अगदी 10 दिवसामध्ये तुमची ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर, तुमच्या शिफ्ट वगैरे सगळं ते हॉल तिकीटवर देणार आहेत। त्यासाठी महत्त्वाची जी वेबसाईट आहे ती आहे www.nta.ac.in आणि ugcnet.nta.ac.in, या दोन्ही वेबसाईट आपल्याला माहिती असू द्या। जे काही तुमच्या मनामधल्या शंका आहेत, प्रश्न आहेत, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता, किंवा हे पूर्ण जर तुम्ही बुलेटिन एकदा वाचलं तर मला वाटतं तुमच्या मनातल्या शंका दूर होतील। आपल्या चॅनलवर ओएसिस आपल्या चॅनल जे आहे नेट सेट स्टडी या टेलिग्राम चॅनलवर हे पूर्ण PDF अपलोड केलेलं आहे, किंवा तुम्ही याच वेबसाईटवर जाऊन हे बुलेटिन पाहू शकता। त्यानंतर डिटेलमध्ये माहिती दिली आहे बघा त्यांनी आपल्याला, अगदी जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। चॅप्टर 1 मध्ये जाऊया आपण। अबाउट NTA बद्दल माहिती दिली, जनरल त्याची आपल्याला काही घेणं नाही। त्यानंतर बघा ही जी एक्झाम आहे ही एक्झाम 3 कॅटेगरीमध्ये दिल्या जाते, म्हणजे तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही क्वालिफाय होता। पहिली कॅटेगरी आहे JRF, जर तुम्ही JRF क्वालिफाय झाले म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स पडणारे विद्यार्थी JRF क्वालिफाय होतात, ज्यामध्ये तुम्ही JRF त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र असतात आणि PhD ॲडमिशनसाठी पात्र असतात। जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमधून पास झाले तर असिस्टंट प्रोफेसर प्लस PhD, आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये कमीत कमी मार्क जे पडतात, म्हणजे 3 कॅटेगरीमध्ये साहजिकच जी फर्स्ट कॅटेगरीचे रिझल्ट आहेत ते हाय मार्किंगला लागतात, आणि थर्ड कॅटेगरीमध्ये जो रिझल्ट येतो तो फक्त PhD ॲडमिशनसाठी रिझल्ट दिला जातो।
त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं. मोड ऑफ एक्झामिनेशन म्हणले CBT, त्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो. त्यानंतर पॅटर्न काय असेल, पहिला जो पेपर असणार आहे बघा, 2 पेपर असतात UGC नेटमध्ये. पहिला जो पेपर असतात तो 100 मार्कचा असतो, ज्यामध्ये 50 प्रश्न विचारले जातात. तो जनरल पेपर असतो, सर्वांना कंपल्सरी असतो, अनिवार्य असतो. ठीक आहे. आणि दुसरा जो पेपर असतो तो 200 गुणांचा असतो, 100 प्रश्न विचारले जातात. तुमचा जो सब्जेक्ट आहे PGचा, त्या सब्जेक्टच्या संदर्भानं, म्हणजे तुम्हाला ज्या विषयामध्ये नेट क्वालिफाय व्हायचं आहे त्या विषयाच्या संदर्भानं हा दुसरा सब्जेक्ट असतो, जो 200 गुणांचा असतो. म्हणजे एकूण नेट जी परीक्षा असते ती 300 गुणांची असते आणि कुठलाही यामध्ये ब्रेक नसतो. पूर्णच्या पूर्ण 3 तासामध्ये तुम्हाला हे दोन्ही पेपर सोडवावे लागतात. 180 मिनिटाचा तुमच्याकडे वेळ असतो. सिलेबस जो आहे पेपर 1चा आणि पेपर 2चा तो इथे तुम्हाला मिळून जाईल, या वेबसाईटवर तुम्हाला सिलेबस मिळून जाईल. त्याचबरोबर मीडियम जे असणारे क्वेश्चन पेपरचं, हे मीडियम असणारे इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमच्या क्वेश्चन पेपर असणार आहेत, इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये. कारण राष्ट्रीय लेवलची परीक्षा असल्यामुळे हिंदी आणि इंग्लिश मीडियममधून पेपर होतात. मार्किंग स्कीम काय आहे तर जनरली बघा, प्रत्येक क्वेश्चनला म्हणजे एका क्वेश्चनसाठी 2 मार्क्स दिले जातात. फॉर इच करेक्ट रिस्पॉन्स द कॅन्डिडेट विल गेट 2 मार्क्स. बरोबर क्वेश्चनसाठी 2 मार्क्स आहे. देअर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणून पूर्ण तुम्ही प्रश्न जरी सोडवले आणि तुमचा चुकला तरी तुमचे गुण कमी केले जाणार नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत बघा. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एक्झामिनेशन कोण देऊ शकतो बघा. जनरल अनरिझर्व्ड, जनरल EWS कॅन्डिडेट्स who have secured at least 55% मार्क्स. तुमचा जो विषय आहे PGचा त्या विषयामध्ये बघा कोण कोण, जनरल अनरिझर्व्ड, जनरल EWS स्टुडंटसाठी 55% मार्क्स लागतील PGच्या त्या विषयामध्ये. आणि जे राहिलेले इतर कॅटेगरीमधले स्टुडंट म्हणजे आरक्षित वर्गातले जे विद्यार्थी येतं त्याच्यामध्ये OBC, त्याचबरोबर म्हणजे त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियरवाले, त्यानंतर SC, ST, डिसॅबिलिटी म्हणजे PWD. ठीक आहे. त्यानंतर थर्ड जनरल या विद्यार्थ्यांना 5% रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 50% लागतील जे विद्यार्थी आरक्षित वर्गातून येतात. ठीक आहे. PGला ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर ज्यांचं बाबा कॅन्डिडेट्स आर परस्युइंग देअर मास्टर्स डिग्री इक्वलंट कोर्स, कॅन्डिडेट्स हू हॅव ॲपियर्ड, म्हणजे जे विद्यार्थी ॲपियर्ड आहेत ते विद्यार्थी फक्त फायनल इयरला पाहिजेत. तुम्ही त्या कोर्सच्या फायनल इयरला जर असाल तर तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. त्यानंतर काही नवीन चेंजेस पण झालेत बघा. जसं 4 इयरचा जो डिग्री कोर्स आहे किंवा 8 सेमिस्टरचा जो डिग्री कोर्स आहे ते विद्यार्थी पण ही परीक्षा देऊ शकतात, पण ते फक्त JRF आणि PhDसाठी पात्र ठरतात, ते असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळं इतर ज्या बाबी आहेत त्या तुम्ही या नोटमधून वाचून घेऊ शकता. एज लिमिट फक्त JRFसाठी आहे. जर तुम्हाला JRF फेलोशिप मिळवायची आहे तरच एज लिमिट आहे. फक्त असिस्टंट प्रोफेसर आणि PhD क्वालिफाईंगसाठी या एक्झामला कुठलंही एज लिमिट नाही. बघा, नो मोर दॅन 30, फक्त JRFसाठीच एज लिमिट आहे. ओपनसाठी 30 वर्ष आहे या डेटपर्यंत. आणि बाकीचे जे आरक्षित वर्गातले विद्यार्थी आहेत आणि महिला ज्या आहेत बघा, महिला आणि आरक्षित वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचं तुम्हाला सूट देण्यात आलेली, म्हणजे ते 35 वर्षापर्यंत JRF साठी अप्लाय करू शकतात. हे बघा इथं दिलं आहे त्यांनी की असिस्टंट प्रोफेसरसाठी देअर इज अ नो अप्पर एज लिमिट, आणि ॲडमिशन PhDसाठी सुद्धा देअर इज अ नो अप्पर एज लिमिट. ठीक आहे. फक्त JRF जर मिळवायचं आहे तरच एज लिमिट आहे 30 वर्ष आणि 35 वर्ष. त्यानंतर रिझर्वेशन दिले ते तुम्ही वाचून घ्या. रिझर्वेशन
त्यानंतर बघा आपल्याला पहिल्या 6% येणं अपेक्षित आहे, त्यामुळं जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येईल याचा आपण विचार करायला पाहिजे. इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्या, ऑनलाईन कसं करायचं आहे काय त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. ठीक आहे. आता पाहूया आपण नेमकं रिझल्ट कसा दिलात. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 मध्ये तुम्हाला रिझल्ट दिला जातो. तर एक लक्षात घ्या, ते काय म्हणतायत की स्टेप 1 मध्ये द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी क्वालिफाईड फॉर एलिजिबल फॉर असिस्टंट प्रोफेसर शॅल बी इक्वल टू 60% ऑफ द कॅन्डिडेट्स ॲपियर इन नेट बोथ द पेपर ऑन द बेसिस देअर मास्टर्स डिग्री और इक्वलंट एक्झामिनेशन. म्हणजे सर्वात पहिले जे 6% विद्यार्थी आहेत त्यांचाच रिझल्ट दिला जातो. कोणते विद्यार्थी जे ॲपियर्ड झालेले असतात. आता ॲपियर्ड म्हणजे तुम्ही पास नाही आहेत, लक्षात घ्या. ॲपियर्डमध्ये तुम्ही पास नाहीत. ॲपियर्ड म्हणजे काय असतं हे समजून घेऊया आपण. बघा, ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही पेपर मिळून 40% आले, म्हणजे कोणते जनरल EWS कॅन्डिडेट्स, बघा जनरल अनरिझर्व्ड, जनरल EWS कॅन्डिडेटसाठी 40% मार्क्स लागतील ॲपियर्ड होण्यासाठी. परत एकदा सांगतो की ॲपियर्डमध्ये तुम्ही पास नाहीत, म्हणजे जनरल EWS स्टुडंटसाठी 40% मार्क्स आणि आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 35% मार्क्स. 40% आणि 35% पडले म्हणजे आपण पास नाहीत, आपण ॲपियर्ड झालो. आणि त्या ॲपियर्डमधून पहिले जे 6% तुमच्या कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज एक गुणवत्ता यादी बनवली जाते आणि पहिल्या 6% स्टुडंटचाच रिझल्ट दिला जातो. यामध्ये नॉर्मलायझेशनची सुद्धा प्रोसेस वापरली जाते. ठीक आहे, ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. थोडक्यात सांगायचं काय तर आपण जास्तीत जास्त नेटमध्ये मार्क मिळवणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, तेव्हा आपला निश्चितपणे रिझल्ट येऊ शकतो. पुढे तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे आणि त्या सब्जेक्टचे कोड पण दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम सेंटरची लिस्ट दिलेली आहे. आपण जर आपल्या महाराष्ट्रातले बघितले तर भरपूर सेंटर दिलेत. बघा, हे महाराष्ट्रातले सेंटर्स आहेत, हे भरपूर सेंटर्स आहेत. तुमच्या अगदी जवळप्रमाणे जी सिटी आहे त्याची तुम्ही निवड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा एक्झामिनेशन त्यांचे कोड्स दिलेले आहेत. मला वाटतं जेवढी महत्त्वाची माहिती आहे ती आपण घेण्याचा प्रयत्न केला. परत एकदा ओव्हरलुक करू आणि त्यानंतर आपण बुक्स वगैरे या संदर्भानं थोडंसं बोलूया. थोडक्यात काय तर थोडक्यात समजून घेऊ की UGC नेट एक्झाम काय असते. तर नेट एक्झाम 300 गुणांसाठी असते. पूर्ण दोन्ही पेपर असतात त्याच्यामध्ये, अनिवार्य आणि तुमचा PGचा सब्जेक्ट. पहिला पेपरमध्ये 50 प्रश्न विचारतात 100 गुणांसाठी, जो सर्वांना एक असतो. आणि दुसऱ्या पेपरमध्ये 100 प्रश्न विचारतात 200 गुणांसाठी, जो तुमचा पदव्युत्तर विषयाच्या संदर्भानं असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणून पूर्ण पेपर सोडवा 300 गुणांचा. अर्थात जे 150 प्रश्न आहेत त्याला सर्वांना टिक करा, जेणेकरून आपलं त्याच्यात नुकसान होणार नाही. कारण चुकलं तरीही आपल्याला काही अडचण नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही. नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते आणि इंग्रजी आणि हिंदी या 2 माध्यमामध्ये नेट परीक्षा होते. पात्रतेबद्दल आपण बोललेलो आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 3 प्रकारच्या गुणवत्तेला महत्त्व दिलं जातं, या संदर्भानं आपण चर्चा केली आहे. पहिला पेपर जर पाहिला तर तुम्ही पहिल्या पेपरमध्ये ही 10 प्रकरणे आहेत. बघा, पहिल्या पेपरमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टम. म्हणजे प्रत्येक प्रकरण 10 गुणांसाठी तुम्हाला ते विचारल्या जातं. पुस्तके तुम्ही यूज करू शकता. बघा, हे सेटसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं. आणि जर तुम्ही नेटची तयारी करता, तुम्हाला हिंदीमधून जर बुक पाहिजेत तर KVS मदान सरांचं. आपण फक्त इथं पेपर क्रमांक 1च्या संदर्भानं बोलतो आहेत. पेपर क्रमांक 1च्या संदर्भानं आपण चर्चा करत आहोत. तर हे सेटसाठी उपयुक्त आहे अन्नदाते सरांचं.
आणि मदान सरांचं मात्र तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये, हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. आर्यन पब्लिकेशनचं आहे पेपर क्रमांक 1 साठी. त्याचबरोबर ट्रूमॅन्स पब्लिकेशनचं पण तुम्ही यूज करू शकता. एक तर तुम्ही बघा मदान सरांचं यूज करा, आर्यनचं यूज करा किंवा ट्रूमॅन्स पब्लिकेशनचं यूज करू शकता. आणि पहिलं जे सांगितलं आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं, हे सेटसाठी उपयुक्त ठरेल आणि थोडंसं तुम्हाला नेटचा देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर मागील वर्षाचे किमान 5 तरी पेपर तुम्ही सोडून बघा, ओव्हरलुक करा, म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल. आपण जर पाहिलं तर पियर्सन पब्लिकेशनचं हे जे बुक आहे हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. बाकी हे 2 बुक तुम्हाला सेटसाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्याचबरोबर इतर काही माहितीसाठी आम्हाला फॉलो करण्यासाठी TET असेल, CTT असेल, त्याचबरोबर सेट परीक्षा असेल महाराष्ट्र, या सर्व परीक्षेसाठी यूट्यूब चॅनल आमचं सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप फॉलो करा चॅनल. तिथे देखील आम्ही महत्त्वाच्या माहिती या शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, असिस्टंट प्रोफेसर या संदर्भानं ज्या काही पात्रता एक्झाम असतात त्या एक्झामबद्दल आम्ही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती अपलोड करत असतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी, हे जॉईन करा. तिथं आपण पोल क्वेश्चन्स आणि महत्त्वाची माहिती अपलोड करत असतो. ठीक आहे. मला वाटतं UGC नेट 2025च्या संदर्भानं आपण जेवढे तुमच्या मनामध्ये डाऊट्स होते ते क्लिअर झाले असतील. अजून काही जर क्युरीज असतील तर ती न्यूज बुलेटिन वाचा, ती आपल्या जो टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला टाकलेली आहे. धन्यवाद.